गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक हाताळण्याची जबाबदारी दिली राहुल कांबळेच्या खांद्यावरती. यावेळेस ऑन साइडला पहिला बॉल टर्न केलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल वरती सुरुवात चौकाराने. दिगंबर चिलेच्या बॅटवरून चौकार. पहिला बॉलवरती चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला श्री गणेश झालाय. खातं उघडलंय. सुयश पवार यांच्या प्रत्येक षटकारासाठी बांधकाम सभापती ओम भोपळे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज जाहीर झालं. चार धावा धाव फलकावरती. राहुल कांबळे बॉलिंग मार्क वरती. ऑफस्टंपच्या बाहेर होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. एक्स्ट्रा धाव धावफलकावरती ऍड होते आणि एक्स्ट्रा धावेने धावफलक आता पुढे सरसावलं जाईल. 5 वरती धावसंख्या पोहोचते. 5 विदाउट लॉस. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅटच्या स्टिकरला बॉल आदळलाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चांगली गोलंदाजी राहिली गौसिया स्पोर्ट्स संघाची. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय. भूषंकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. सात धावा धाव फलकावरती आहेत. हो ऑन साइडला पूल केलाय. छोटा तीर वार गंभीर करण्यासाठी तयार झालाय. छोटा पॅकेट बडा धमाका षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये हा फटका बॅकफुटला गेले आणि त्यानंतर हा फटका पाहायला मिळाला. 6 धावेंची मोहर लगावली गेली. खूप चांगला स्ट्रोक केलाय सुयश पवार. धावसंख्या आता 13 वरती. पहिल्या षटकाचा केस संपलाय. 13 धावा धाव फलकावरती. किरण बारंग आले तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाची जबाबदारी किरण बारंग यांच्या खांद्यावरती दिली जाते. आतापर्यंत 13 धावा धावफलकावरती. दिगंबर चिले ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. 6 धावा धावफलकावरती. षटकाराने धावफलक मात्र बदलला जाईल. पहा ऍक्शन रिप्ले. ऑन साइडला यावेळेस टर्न केला. फुल टॉस बॉल होता आणि दिगंबर चिले यांची ती ताकद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 19 आकड्यावरती धावसंख्या. नवसंदेश परळे संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. कुठेतरी तो निर्णय चुकीचा ठरवत असताना पाहायला मिळत आहेत. कारण फलंदाजी पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात षटकाराने झाली. किरण बारंग छोट्या चणीचा खेळाडू आहे आणि अगदी विचार केला तर शाववाडी तालुक्यामध्ये किरण बारंग या नावाची चर्चा देखील राहिली आहे.
स्टेप आउट केलाय. बॅटची कडा बॉल सोबत छेडछाडी आउटसाइड दी ऑफ स्टंप बॉल होता आणि त्याच्यासोबत ही छेडखानी पाहायला मिळाली आणि त्यानंतर एक सिंगल. या सिंगलने धावसंख्या 20 या आकड्यावरती. या बॉलला जाऊ तरी दिलं असतं तरी देखील एक्स्ट्रा धाव धावफलकावरती जोडली जाऊ शकली असती. 20 वरती धावसंख्या आता पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. 5 षटकांचा सामना आहे. 20 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. यावेळेस देखील पाहिलं तर दिशा खराब. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या मात्र पाहिली तर पुढे सरसावते. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचते. 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. दुसरं षटक मैदानाच्या आतपर्यंत चालू आहे. ओव्हर पिच बॉल सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. संधी होती सुयशकडे या बॉलवरती आणि त्यामध्ये निराशा देखील त्याच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. डॉट बॉल आलाय. बावीस धावा धावफलकावरती. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. क्षेत्ररक्षक होते. उंची मिळाली, लांबी मिळाली नव्हती. 6 धावेंची मोहर लगावली जाईल असं वाटत असताना इथे हा झेल टिपला जातोय. फलंदाजाला माघारी पाठवलाय. सुयश पवारचा खेळ संपलाय. उत्कर्ष कोठावडे आलेत बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. पायावरती होता. हलक्या हाताने लेग ग्लान्स ऑन साइडला टर्न केलाय. मनगडाचा वापर खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. बॅकअप होतं. एका धावेवरती थांबवलं जाईल. धावसंख्या बदारते. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचतंय. दिगंबर चिले यांच्या खांद्यावरती आता जबाबदारी असणार आहे. इथून पुढच्या धावा बनवण्याची जबाबदारी असणार आहे दिगंबर चिले यांच्या खांद्यावरती. कारण सेट बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याने धावा बनवणं महत्वाचं राहणार आहे. फुल टॉस होता. या बॉलवरती देखील संधी चालून आली होती. नो बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. चौवीस धावा धावफलकावरती. 24 ऑन दी बोर्ड. 24 धावा धावफलकावरती. ऑप्शनच्या बाहेर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र जजमेंट खराब राहिलाय. डी पॉइंटला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण झाला. तिसरीचा कॉल होईल का? कॉल तर दिला मात्र थांबवलं गेलं. नॉन स्ट्रायकर एन वरून चांगला कॉल उत्कर्षचा. 2 धावेने धावफलक पुढे सरसावतात. 26 वरती धावसंख्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावरती.
अभिजित आले गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत अभिजित पाटील. 26 धावा धाव फलकावरती आहेत. तिसऱ्या षटकामध्ये अभिजित वरती विश्वास. अपसमच्या बाहेरचा बॉल, वाईटच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव. सत्तावीस वरती धावफलक पाहायला मिळत आहे. वरच्या कवचला इनसाइड आउट, वाईड स्ट्रॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळत आहेत 4. उत्कर्ष कोठावळेच्या पाठपर्यंत चौकार. ऑफस्टंपच्या बाहेर होता हा बॉल आणि त्याला एक्स्ट्रा कव्हर्सला विथ द टर्न केले. चौकार आणि धावा संख्या 31 वरती जाऊन पोहोचतीये. 31 धावा धाव फलकावरती. सध्याच्या घडीला नवसंदेश स्पोर्ट्स पर्वे संघ आघाडीवरती. स्लॉट मधला बॉल थेट पाठवला पार्किंग लॉट मध्ये मैदानाच्या बाहेर. उत्कर्ष कोठावर रंगात आला आणि त्याने आणखीन एक षटकार ठोकलाय. सदतीस वरती धावा संख्या. ऑप्शनच्या बाहेर अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न, लपेटण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. धावफलकावरती धावा आता पाहिली तर 37 ऑन दी बोर्ड. 37 धावा धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतपर्यंत प्रगती पथावरती असताना पाहायला मिळत आहे. 37 धावा धाव फलकावरती. 37. ऑप्शनच्या बाहेर जाऊ दिलं या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धावेने धाव फरक पुढे सरसावत आहे. 38 आकड्यावरती धाव संख्या. 38 ऑन दी बोर्ड. 38 धावा धाव फलकावरती. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा जाऊ दिलंय. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा येतो. धोक्याची घंटा. फेकी खराब झाली. आता दुसरी धाव देखील घेण्यामध्ये यशस्वी होतील. 2 धावा इथे पळून पूर्ण झाल्यात. व्हाईट प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. या 3 धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल वधारलं जाईल. धावफलकावरती धावा 41 पाहायला मिळत आहेत. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 41 वरती धावफलक. तिसऱ्या षटकाचा खेळ. रिव्हर्सचा प्रयत्न झालाय. बॉल पाठीमागे चाललाय. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 41 वरती धावफलक आता पाहायला मिळत आहे. अजूनही आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या व्हाईटच्या मदतीने एक्स्ट्रा धाव धावफलकावरती. धावफलकावरती धावा आता वधारल्या जातील. 42 धावा. ऑप्शनच्या बाहेर चेस करण्याचा प्रयत्न. पाठची कडा पाठीमागे चालला घुशंकी क्षेत्रामध्ये. हो एक्स्ट्रा कवचला.
इनसाइड आउटचा आउटस्टँडिंग स्ट्रोक उत्कर्ष कोठावळे मिस्टर क्लासिकलच्या बॅटवरून क्लासिकल षटकार. स्टेप आउट केला त्यानंतर इनसाइड आउटचा फटका सुरेश रैनाची आठवण करून देणारा हा फटका पाहायला मिळालाय. पदलालित्य पहा बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर धावसंख्या आता मात्र पाहिली तर 49 वरती पोहोचते. 49 बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा फटका. यावेळेस आपण पाहिलं तर 2 धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये षटकाची सांगता 3 षटक संपलेत. धावसंख्या पोहोचते 51 वरती 3 षटकांच्या अखेरीस. एक्कावन्न वरती धावफलक 3 षटकांच्या अखेरीस 51 धावा. चौथ्या षटकामध्ये जालिंदर पाटील दाखल असताना पाहायला मिळत आहेत. वेगात टाकलाय प्रचंड वेगात हा बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होतीये. ओव्हर पिच बॉल सरळ वाटणे ड्राईव्ह केलं जात आहे. ऑफ ड्राईव्ह कव्हर्सला क्षेत्ररक्षक एक सिंगल धावफलकावरती बाट खाली आपटले त्यामुळं तो स्ट्रोक तितक्याच चांगल्या पद्धतीने एक्झिक्यूट करता आला नव्हता. एक सिंगल या सिंगलने धावसंख्या 53 वरती जाऊन पोहोचते. 53 ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर सेन वरती बॅटर दिगंबर चिलेला आपण पाहतोय. ओव्हर पिच बॉल होता समोर होता पुढ्यातला बॉल. यावेळेस मात्र आपण पाहिलं तर एकच धाव मिळते. फरक आपण पाहिलं तर दिगंबर चिले आणि उत्कर्षच्या बॅटिंग मध्ये पाहायला मिळतोय. दिगंबर चिले मोठा फटका म्हणजे जवळपास एक 9वा मारण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहेत आणि उत्कर्ष कोठावळीच्या बॅटिंगचा विचार केला तर फक्त आणि फक्त टाइम करायचा प्रयत्न पाहायला मिळतो आणि त्यामुळे त्याला यश आलंय. रबर बॉल क्रिकेटमध्ये हे देखील तितकंच महत्वाचं आहे. टाइम केला पुन्हा एकदा स्लॉट मध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक हवाई यात्रा षटकार. साठ धावा धावफलकावरती. ऑन साइडला टर्न केलं. यावेळेस मात्र सिंगल कंप्लीट होते. दुसरीचा कॉल थांबवलं गेले. एका धावेवरती मात्र समाधानी धावा लागतंय. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 61 या आकड्यावरती. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या षटकातला. 61 धावा धावफलकावरती. चौथ्या षटकाचा खेळ चालू आहे. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. यावेळेस मात्र कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक सिंगल. 4 षटक संपले. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा 62. शेवटचे 6 बॉल पहिल्या इनिंगचे शिल्लक.
62 धाबा धावफलकावरती शेवटचं षटक. सचिन भोसले आले तर ओव्हरपिच बॉल होता. या ओव्हरपिच बॉलवरती मोठा फटका घेण्याचा प्रयत्न झाला, मात्र रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. दिगंबर चिले यांचा खेळ संपलाय. दुसरा धक्का बसलाय. बासष्ट धाबा धावफलकावरती आहेत. सचिन भोसले बॉलिंग मार्क वरती, स्ट्रायकर एंड वरती. बॅटर आता पाहिलं तर उत्कर्ष कोठावळे दाखल झालाय. डाऊन द लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल धाव घेण्यापासून थांबवलं. शेवटचं षटक आहे. उत्कर्षला देखील माहिती आहे या शेवटच्या षटकामध्ये त्याचं स्ट्रायकर्स एंड वरती राहणं गरजेचं आहे, कारण 10 मध्ये 28 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने स्ट्रायकर एंड वरती राहणं देखील महत्वाची बाब असणार आहे आणि त्यामुळे तोच प्रयत्न पाहायला मिळतोय. ऑन साइडला याही वेळेस मनगटाचा वापर केलाय. टायमिंग प्रॉपर, बॉल नाही केले हवाई सफर. मिळतील धाबा 6. आणखीन एक षटकार. उत्कर्ष कोठावळेला मिस्टर क्लासिकल का म्हटलं जातं त्याच्या फटक्यांनी सांगून दिलंय. अगदी नेत्रदीपक फटके वारंवार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. ऑन साइडला यावेळेस टर्न करण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसऱ्या धावेसाठी हालचाल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात विकेट गमवावी लागते. दरम्यान खेळ संपलाय. फलंदाजाचा सूरज बाद झालेत. ओव्हरपिच बॉल स्लॉट मध्ये पुन्हा एकदा पार्किंग लॉट मध्ये पाठवून दिलाय. आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये षटकारांची उत्कर्ष कोठावळेची पाहायला मिळते. षटकाराने धावफलक 76 वरती. ऑप्शनच्या बाहेर फोर्स केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झाले. सिंगल कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल. तत्परतेने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत कंप्लीट झाल्या आहेत. धावा संख्या 78 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल. शेवटचा बॉल चांगला फिनिश केलाय. यावेळेस मात्र एक धाव आली. षटकाची सांगता दरम्यान 5 षटकांचा खेळ संपला. 79 वरती धावफलक जिंकण्यासाठी 30 मध्ये 80 धावांची गरज गौसिया स्पोर्ट्स अंगरवाडी संघाला. यानंतरचा सामना एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील श्रद्धा स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधामध्ये SP कन्स्ट्रक्शन आंबा. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण याचं टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री आशिषजी लगारे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नवसंदेश स्पोर्ट्स परे आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. त्या दरम्यान टॉस केला जाईल.
यानंतर होणारा सामना श्रद्धा स्पोर्ट विरुद्ध एसपी कन्स्ट्रक्शन. नाणेफेकीचा कौल एसपी कन्स्ट्रक्शन यांच्या बाजूने लागलेला आहे. थोड्याच वेळात आपण आपला निर्णय कळवायचा आहे. गौसिया स्पोर्ट धनगरवाडी या संघाकडून प्रथम फलंदाजीसाठी आलेला आहे तो किरण वारंग आणि राहुल कांबळे. बॉलिंग मार्क वरती आहे उत्कर्ष कोठावळे. पहिला चेंडू वाईट घोषित केला पंचांनी. धावसंख्येचा सिग्नेचर होतोय. उत्कर्षाचा पुढील चेंडू मारा करेल तो किरण. सुंदर असा टोल चेंडू पाहूया झेलवतोय का. पंच 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 तिथला निर्णय घ्यायचा आहे. तिथं जावा निर्णय घ्या. लाईन पडली आहे तिथे निर्णय घ्या. फक्त तुम्ही जावा बघून या. सूरज तिथे लाव ना ती पट्टी. जरा पट्टी उभा कर. चला दरम्यान सामना पुन्हा एकदा सुरू केला जातोय. सचिन आलेत नवीन बॅटर. शॉर्ट बॉल. अपील झालीये मात्र अपील पेटाळली जाते. तो आत्मविश्वास त्या अपील मध्ये नव्हता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 3. ऍक्शन रिप्ले वेगात बॉल हाताळला. शॉर्ट बॉलचा वापर
बॅटच्या हातली खडा पाठीमागे चाललाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवतोय. डॉट बॉल आलाय. आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता झाली. उत्कर्ष कोठावळे या नावाची चर्चा राहिली आजच्या दिवसामध्ये, कारण खूप चांगला खेळ राहिलाय. बॅटिंग करताना खूप चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि गोलंदाजीमध्ये देखील ती धार. आणखीन एक डॉट बॉल आलाय. वारंवार डॉट बॉल हाताळले जात आहेत. 3 वरती धावसंख्या सध्याच्या घडीला. सचिन वरती आता दबाव आहे, कारण धावा येत नाहीयेत. लक्ष मोठं आहे आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर धावा येणं गरजेचं आहे. दरम्यान इथे एक धाव आली आहे. बागफुटला गेला. यावेळेस देखील पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळला. डॉट बॉल आलाय. षटकाची सांगता. पहिलं षटक संपलंय. 4 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 2 मध्ये सूरज दाखवत असताना पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकामध्ये कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल चेस करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झाली. चार धावा धावफलकावरती. 4 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 2 आता हाताळण्याची जबाबदारी सूरज वरती दिली. फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये दिगंबर चिले. धावा वाचवलाय. सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा आता विचार केला तर 5 धावा धावफलकावरती. आपल्याला 80चा पाठलाग करायचा आहे. 30 चेंडू मर्यादित होते. पहिलं षटक चांगलं आलं. आता दुसऱ्या षटकामध्ये देखील सुरुवात चांगली सूरजने केली. आडव्या बॅटने बॅटची आतली गडा घेतले. विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचेल. फेकी झाली आहे. बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आता पाहिलं तर थेट पोहोचत आहेत 6 या आकड्यावरती. 6 ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे. स्ट्रायकर एंडवरती किरण वारंग. ओव्हर पिच बॉल होता. सरळ बॅटने यावेळेस फटका ऑन साइडला केला. 2 क्षेत्ररक्षक आहेत मात्र थांबू शकणार नाहीये. चौकार आलाय. या चौकाराने धावफलक वधारलं जाईल. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 10 या आकड्यावरती धावफलक. क्वालिफायर 1 म्हणजे सेमीफायनलला जशी सुरुवात झाली आणि तशी पावसाला देखील सुरुवात झाली आणि आता सामना संपत आलाय. पाऊस देखील थांबलाय. 10 वरती धावफलक. दुसरं षटक चालू आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. कमी गतीचा बॉल. बॉल वरची गती काढून घेतली आहे. आणखीन एक डॉट बॉल येतोय. मुटकलवाडीचा खेळाडू आहे आणि खऱ्या अर्थाने विचार केला तर प्रभावित केलाय. वारंवार खूप चांगला खेळ राहिलाय गोलंदाजीमध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. यावेळेस देखील दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. षटकाची सांगता. 2 षटक संपले आहेत. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 10. उर्वरित 18 चेंडू 70 ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती
सुयश पवार दाखवत असताना पाहायला मिळत आहेत तिसऱ्या षटकामध्ये. फुलटॉस ऑन साइडला बैठक घुटना टेक तमाशा देख षटकार. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर होता. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सुयश पवारला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. बॅक टू द बॉलर फटका केला जातो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा कॉल दिलाय परतले दुसऱ्या धावेसाठी आणि 2 धावा यशस्वीरित्या मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण झाल्या. तिसरीचा देखील कॉल दिलाय. रबर बॉल क्रिकेट आहे. पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे हा बॉल देखील थांबताना पाहायला मिळालाय. 3 धावेने धावसंख्या आता वधारली जाते. 19 वरती धावफलक. 19 लॉस ऑफ 1 विकेट. अगदी विचार करायला गेलं तर या मॅच मध्ये फलंदाजी थोडीशी निराशाजनक राहिली. खऱ्या अर्थाने गौसिया स्पोर्ट्स धनगरवाडी संघाची स्लॉट मध्ये बॉल लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. किरण वारंगचा बॅट पडून षटकार. चला एसपी कन्स्ट्रक्शन आंबा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केलाय. प्रोटेक्शन डीप पॉइंटला. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलक पात्र पुढे सरसावलं जाईल. धावसंख्येचा आता विचार केला तर 27 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. सुयश पवारच्या विरोधात धावांचा पाऊस पाडला गेला. सत्तावीस धावा धावफलकावरती. जे चेंडू 2 पुढे केलेत ओव्हर पिच केलेत त्यावरती प्रहार केलेत. मात्र त्या व्यतिरिक्त धावा आल्या नाहीयेत. आणखीन एक चांगला चेंडू डॉट पळाला. षटकाची समाप्ती. 3 षटक संपलेत. 27 धावा धावफलकावरती. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये बनवायचे आहेत 53 धावा. बारा बॉल 53 ची गरज. दिगंबर चिले बॉलिंग मार्क वरती दाखल झालेत. षटक क्रमांक 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतात दिगंबर चिले. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. नो बॉलचा इशारा आलाय. नो बॉलचा इशारा. यस नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धाव आणि एक्स्ट्रा धावेने आपण पाहिलं तर धावफलक पुढे सरसावलं जाईल. 28 वरती धावसंख्या. 12 मध्ये आता बाबांची गरज. फटका यावेळेस केलाय समोरच्या दिशेने. 6 धाव्यांसाठी सचिन भोसलेच्या बॅट पडून षटकार. अकरा चेंडू 46 ची गरज. फ्री हिटच्या बॉलवरती षटकार. फुलटॉस होता. यावेळेस देखील संधी होती फलंदाजाकडे मात्र बॉल पाठीमागे मार्गस्थ होतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात सिंगल धाव धावफलकावरती आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाईल.
पायावरती होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक सिंगल प्राप्त होतीये. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्येचा आता विचार केला तर 36 आकड्यावरती धावफलक 36 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दिगंबर चिले यांच्यावरती तो विश्वास सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. 36 धावा धावफलकावरती 9 मध्ये 44 ची गरज. वरपिच बॉल एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. सिंगल धावफलकावरती तर डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धाब्यानीची धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्येचा आता विचार केला तर 38 या आकड्यावरती 8 चेंडू 42 धावांची गरज. 8 चेंडू मध्ये आपल्याला 7 षटकार ठोकायचे असं समीकरण आहे. जितकं म्हणण्यासाठी हे सोपं समीकरण आहे तितकंच करण्यासाठी कठीण देखील आहे. फुलटॉस 8 मध्ये 7 मारायचे. पहिला आला किरण वारंगच्या बॅटवरून. धावसंख्या 44 वरती 7 चेंडू आणि 36 ची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाहीये. किरण वारंग आणि सचिन भोसलेची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाणार या शंका नाहीये. 7 चेंडू 36 ची आवश्यकता आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बनले दर्शक. दर्शक बनले दिवाने. किरण वारंगने रंग भरायला सुरुवात केली आहे. येणारे 6 बॉल 30 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. सामना संपलेला नाहीये. सामना अजूनही संपलेला नाहीये. किरण वारंगची धुवाधार खेळी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. 5 षटकार ठोकायचे. कठीण आहे मात्र अशक्य नाहीये. अशक्य देखील शक्य होऊ शकतं आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये किरणचा पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल 30 धावांची गरज. सहा चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. आता 5 षटकार ठोकायचे. 6 चेंडू मध्ये 5. किरणने आपलं अर्ध काम केलंय. आता सचिनला काम करायचं. पाठीमागे चाललाय हा बॉल. एक सिंगल धावफलकावरती 5 मध्ये 29 ची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेर छेडखानी करण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र नकारलाय. धाव घेण्यापासून दरम्यान डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. येणारे 4 बॉल आवश्यकता जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर 29 धावांचे असणार आहे 4 चेंडू मध्ये. आता पुढे 4 षटकार जरी आले तरी हा सामना जिंकू शकणार नाहीयेत. मात्र चार चेंडू मध्ये 29 ची गरज असताना हा बॉल देखील डॉट आलाय. म्हणजेच काय नवसंदेश स्पोर्ट्स परळेचा संघ मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 29 धावा. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक जयेशवरती जबाबदारी दिली. 30 धावा जरी जास्त असल्या रबर बॉल क्रिकेट आणि मध्ये आपण पाहिलं तर कितीही धावा असू द्या सोप्या नसतात आणि निश्चितच जयेशने ती जबाबदारी उचलली. अरिष्ट उद्ध्वस्त केलाय. आता मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. नवसंदेश स्पोर्ट्स परळे संघ मेगा फायनल पासून फक्त आणि फक्त 1 पाऊल दूर आहे. 2 चेंडू 29 ची गरज.
डॉट बॉल आलाय दरम्यान निर्धाव चुनीची सांगता झाली. संदीप आले बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल आता या सामन्यातील शिल्लक आहे. शॉर्ट बॉल वापर केलाय. डॉट बॉल आलाय. विषय झालाय निश्चित. नवसंदेश स्पोर्ट्स परळीचा संघ शाहूवाडी मान्सून ब्लास्ट 2026 पहिल्या पर्वाचा पहिला फायनलिस्टचा संघ ठरलाय. आता यानंतरचा होणारा सामना SP कन्स्ट्रक्शन आंबा आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रद्धा स्पोर्ट्सचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. जो संघ जिंकेल त्याची लढत देवसिया स्पोर्ट्स संघासोबत होईल.